आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। आता काल परवा जालन्यामध्ये तुरीच्या झाडात लावलेली काही गांजाची झाडे जवळपास 23 टनाजवळ गांजाची झाडं पकडली आहेत आणि आजच्या घडीला त्याची किंमत लावायची झाली तर 2,30,00,000 रुपये एवढी किंमत त्याची लागली जाते। ती झाडं जप्त करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आणि त्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्या बातम्याखाली जर कमेंट वाचायला लागलं तर कितीतरी शेतकरी बांधवांच्या मते असं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याला परवानगी द्या, गांजा लावायची परवानगी द्या, अफूची त्याला परवानगी द्या, लावू द्या त्याला। या राज्यात दिलेली आहे, त्या राज्यात दिलेली आहे आणि मग त्या शेतकऱ्याला सुद्धा ती परवानगी द्या आणि त्याला खरं तर आर्थिकदृष्ट्या त्याला सक्षम होऊ द्या। या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा झाला तर हे आत्ताच होतं असं नाही, कितीतरी वर्षापासून शेतकरी वर्गातनं खरं तर एक मागणी केली जाते की आम्हाला गांजा लावायची परवानगी द्या। कारण की कोणत्याही शेतमालाला भाव नाही, कांदा असो किंवा कोणताही शेतमाल जसं बटाटा टमाटर या सगळ्या गोष्टी मार्केटला आल्याच्या नंतर काय दयनीय अवस्था होते हे आपल्याला सांगायची गरज नाही। आणि दुसऱ्या बाजूला जी गांजाची झाडं आहेत तर ती लावल्याच्या नंतर प्रचंड पैसा मिळतो, त्याला रेट सुद्धा चांगला मिळतो आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना परवानगी द्या अशा पद्धतीने कितीतरी मागण्या आजपर्यंत झाल्या। शेतकऱ्याच्या नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीने मागण्या दिल्या कारण की कदरून इथल्या व्यवस्थेला त्याला गांजा लावायची परवानगी तरी द्या। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना म्हणजे काही ठिकाणी पाऊस पडला नाही आणि दुष्काळ पडायची स्थिती झाली होती। आत्ता काल परवापासून जर सोडलं तर आधी पाऊस नाही कोणत्याच ठिकाणी, पावसामुळं खरं तर कितीतरी पिकं खराब झाली आहेत। तिथं मात्र सरकार शासन कधीच पोहोचलं नाही की शेतकऱ्याची पिकं खराब व्हायला लागली आहेत, आता याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे। परंतु ज्या वेळेला अशा पद्धतीने एखादी गोष्ट घडते ना त्यावेळेला पटकन त्याच्यावरती कारवाई होते सुद्धा आणि ही खरं तर तत्परता म्हणावी लागेल सगळ्या गोष्टीची। आणि चुकीच्या गोष्टीला मी प्रोत्साहन देते असं अजिबात मला म्हणायचं नाही, परंतु या देशामध्ये दारू विकली जाते, प्रोटेक्शन लावून खरं तर लॉकडाऊनमध्ये दारू विकली जाते, ती वाईट आहे। तिच्यामुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात, पण महसूल गोळा होतोय याच्यासाठी ही दारू खरं तर विकली जाते आणि तिला कायदेशीर परवानगी सुद्धा दिली जाते। मग जर दारूला परवानगी देता येऊ शकते तर मग गांजाला शेतकऱ्याला का परवानगी देता येऊ शकत नाही? दुसऱ्या बाजूला जुगाराचे कितीतरी गेम आहेत ऑनलाईन, त्याचा भरभार झाला आहे सगळा सोशल मीडियावरती। तुम्ही जर कोणताही व्हिडिओ लावा आणि काही लावा त्याच्यावरती तुम्हाला ते ऑनलाईन जुगाराचे कितीतरी गेम पाहायला मिळतील। खरं तर कायद्याच्या ह्याच्यात बसवलेले चौकटीतले हे गेम, परंतु हे वाईटच आहेत। हे कोणत्याही माणसाला नेऊन सांगा की पत्ते खेळणं कुठं चांगलं आहे, कोणत्या ह्याच्यात चांगलं सांगितलं आहे, पण तरीसुद्धा त्याला परवानगी आहे। तिथंपर्यंत आम्ही कधी पोहोचत नाही, त्याच्यावरती कारवाया होत नाही। पण शेतकऱ्याच्या वावरातले 2-4 गांजाची झाडं दिसले की त्याच्यावरती लगेच कायदेशीर कारवाई होऊन जाते का? नेमकं याचं उत्तर आजही आम्हाला सापडायला तयार नाही। म्हणजे शेतकऱ्याला पाठीमागं घालायचं आहे, शेतकऱ्याच्या चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं असे अजिबात मला म्हणायचं नाही, परंतु समांतर चालू असलेल्या या गोष्टीवरती खरं तर इथला देश आवाज उठवणार आहे का नाही? त्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे, त्या शेतकऱ्याला का परवानगी देता येऊ शकत नाही? जर दारू इथं प्रोटेक्शन लावून विकता येऊ शकते तर शेतकऱ्याचा गांजा प्रोटेक्शन लावून का उगवला जाऊ शकत नाही? गांजा विकला जातोय, गांजा घेतला जातोय, त्याचं व्यसन सुद्धा केलं जात आहे आणि हे उघडपणे सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात, परंतु गांजा लावून त्याला उगवणं खरं तर कायद्यात आमच्या बसत नाही। शेतकरी बांधवांचं आर्थिक दारिद्र्य जे आहे तर ते दूर करण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे आणि असे प्रयोग शेतकरी का करतो? त्याला हौस वाटते, त्याला मस्त माहिती हे कायद्यात बसत नाही, हे बेकायदेशीर आपण करतोय, पण तरीसुद्धा तो त्याच्या वावरामध्ये गांजाची झाडं का लावत असेल? त्याला हौस वाटते, जेलमध्ये जावं, चक्की पिसावं असं त्याला वाटतं? तर अजिबात नाही। त्याच्यासमोर काही पर्याय उरत नाही ना त्यावेळेला खरं तर तो असली पावलं उचलायला लागतो आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीवरती इथल्या शासनानं आता विचार करायची वेळ आलेली आहे की शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी काय करता येऊ शकतं। किती जरी लावलं तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात, तुझ्या पायी राबनवी हाय त्याची खुशी र, हाय त्याची। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।